विजयासाठी गुप्पित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा रंग लाजला नवल परी पररंगांची. माय मराठी तुझी यासाठी वाद होऊन जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, तुझ्या स्वरूपा मिळते मी, तुझ्या स्वरूपा मिळते मी. किती अधिकच रंगते. आता मंचावर कवितेची ओळख करून देण्यासाठी मी आपल्या प्रशालेतील 9वी प च्या विद्यार्थिनींना आमंत्रित करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही माय मराठीचे सेवक आपल्या समोर छोटीशी नाटिका सादर करीत आहोत. नाटिकेचे नाव आहे कवितेची ओळख. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्यप्रतिभा वाढवावी म्हणजे काय हो? कोणी सांगितले रे तुला हे? आज शाळेत पाहिजे आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपल्या कलनशक्ती वाढवणे म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणे. त्यासाठी तू प्रयत्न करायचा आहेस, हे सांगितले तुझ्या बाईंनी. आजी, पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि तुला कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय धु आणि दूध घे. आजी, मी कागद आणि पेन घेतो. आत्ताच आपण सुरुवात करू. बरं. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वार्तावाद, नको भाजी करू तू कांद्याची पात. कशाला तरी म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात हो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आंध्र इकडे दातांची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा हाच द्यात. भाजी बनवते तर चवळीची खास. अगाई, अगाई, पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जायची नाही, नाहीतर बॉस करून देणार नाही सई. कसली घाई, कसली सई. आजी दिली चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतात आणि हसतात तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घरचा फास, ऑफिसात जा आता सावकाश. मला तर काठीने चप्पल कोटाचं जोडून द्या तुटलेलं बघ. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का? कामाचा काही मी घेतलाय ठेका? शिवणकाम शिकली, बक्कल लावायला चुकली. नका हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता भांडू नका. भांडून ऐकून येते रडू. लहान तोंडी मोठा घात, करपलेल्या बाईचा सुटलाय वास. बरं का आजोबानाजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी? सोजी तुला हवी तरी कशाला? लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. चला सगळेजण जेवण करू, चवळीच्या भाजीवरती ताव मारू. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी झाले गरम फार. आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला झटपटावर मला. आजोबांना त्या स्वेटर, मफलर आणि कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच एकटी सोपी. सुधीर, तू लिहून घे नीट, शब्दांचे यमक हवे नीट. शब्दांचे यमक असतील नीट तरच बनते कविता ती. कामाचा आला तर कंटाळा, थोडे पाणी टाकून वाळा. आणि तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा. मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर दप्तर आवड ठीक, नाही तर कचऱ्याची येईल तर ठीक. टापटीपणा दररोज शिक. आजी आई खूप छान, मला नाही कशाची वाट, तुमच्यातून हले ना पण. बस झाला कवितेचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार भाऊ. आगे थोरांच्या कवितेचा म्हणा, वाचून लागेल तुला कवितेचा लढा. बाबा, आई, काही, आजी आणि आजी असं झाले वाचू किती. कविता आता उतरले आजी, त्यांनी वेचू कशाने किती. शांताबाईची बाप, सुरवेची गिरणी, कदिमाचे घर, बालकवीची फुलराणी, चेतवले भावनाचे मोळ तुम्ही म्हणी. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा पद्धतीने कवितेची ओळख हा कार्यक्रम संपन्न करणारे सर्व विद्यार्थी यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.
या ठिकाणी मी तुम्हाला एक दोन विनोद सांगणार आहे. विनोद ऐकल्यानंतर इथंच हसायचंय, घरी गेल्यावर हसायचं नाहीये. पुणेकर, काका पावशेर रताळे द्या. एका दुकानदाराला पुणेकर म्हणतात, काका पावशेर रताळे द्या. दुकानदार म्हणतात, पिशवीत देऊ? पुणेकर म्हणतो, नाही नाही पिशवीत नको, पेनड्राईव्ह आणलाय, त्याच्यामध्ये रताळे नावाचं फोल्डर केलंय, बनवा आणि त्याच्यात टाकून द्या. नोकर आणि मालक यांच्यामधला एक विनोद आहे. नोकर आपल्या मालकाला म्हणतो, साहेब मला केराच्या टोपलीमध्ये 500च्या 5 नोटा सापडलेल्या, घ्या या परत. मालक म्हणतो, मीच फेकून दिलेल्या होत्या, नकली आहेत म्हणून. नोकर म्हणतो, म्हणून तर मी तुम्हाला परत करतो. वाढवण्यासाठी आता आपल्या समोर गाण्यातून सादर होणारे एक विनोदी नाट्यप्रयोग ज्याचं नाव आहे गाण्याचा क्लास. आता हे सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते 9वी विद्यार्थ्यांना. हा, आता इकडे झाडू मार, आता इकडे, खाली नीट. आता जिकडे घाण दिसते तिकडे पुस. तुला नीट पुसता येत नाही का? झाडू नाही मारू शकत, व्हॅक्यूम क्लीनर पाहिजे. कपडे नाही धुवू शकत, वॉशिंग मशीन पाहिजे. भाज्या नाही कापू शकत, प्रोसेसर पाहिजे. संध्याकाळी चहा सोबत क्रीमचंच बिस्किट पाहिजे. दुपारी 4 ते 6 माझा झोपण्याचा वेळ असतो, तेव्हा मी आतल्या खोलीत झोपते. रात्री 8 नंतर जर थांबवले तर ओव्हर टाइम द्यावं लागेल. हा, थँक्यू. आता बोल. अगं ऐकतेस का, आज आपल्या मुलीला गाणं शिकवायला म्युझिक टीचर येणार आहे. अगं पुष्पा, ऐकतेस का? ए पुष्पा, अगं ऐकतेस का पुष्पा? अगं त्या म्युझिक टीचरांसमोर तरी आज अशी नाटकं करू नकोस. कुठल्याही सिनेमाचं नाव ऐकलं की नुसतं त्या सिनेमाच्या गाण्यावरती डान्स करायला लागतं. बरं ठीक आहे, हो नाही नाचत. तर ते गुरुजी कधी येणार आहे? गुरुजी? अगं आलेल्या पाहुण्यांना असं कोणी गुरुजी खायला लावतं का? अहो गुरुजी नाही, गुरुजी, गुरुजी, मास्तर, मास्तर. अस्तर, अगं ते तर मी तुझ्या ड्रेसला कधीच लावून ठेवलंय. कुठे होती ती पिशवी? तुम्ही आधी कानाला मशीन लावावं. अगं ओरडतेस कशाला? अच्छा, ती मशीन पडली होती का? बरं ते सोड. आता ते गुरुजी येते. गुरुजी? कोणते गुरु? अगं आज आपल्या मुलीला गाणं शिकवायला म्युझिक टीचर येणार आहेत ना. हो, ते तर मी पिक्चरलेच होते बघा. गुरुजी कधी येणार आहेत? गुरुजी? अहो किती पटापट पेल वाजवताय. नाहीतर काय, या घरात माणसं राहतात, स्पायडरमॅन नाही पटकन दार उघडायला. आणि तुम्हाला माहितीये का ती बेल कितीची आहे? कितीची? 1.5 लाखाची बेल आहे ती. 1.5 लाखाची? एवढी महाग? मग अजय अतुलने म्युझिक दिलंय त्याला. मग काय तर. तुम्ही या आता, बसा बसा. लागल. हे काय होतं? ताण. काय पायतान? अहो तुम्ही गुरुजी आहात, तुम्हाला पायतानाने कसं मारणार? अहो पायतान नाही, ताण ताण. अहो हे हाणायला सांगतात. थांब आता ह्यांना हाणायलाच लागेल. थांबा, तुम्ही मशीन लावा.
असं काय करता? असं आहे तर मला वाटलं एकदम अंगावर कसे आले, एकदम दबंग स्टाईल मध्ये. दबंग? अरे हे काय चाललंय? मुलीला बोलवा तुमच्या. अहो मुलीला बोलाव, पण मुलीने तर पंजाबी ड्रेस घातलाय, त्याच्यावर बोलाव कसं दिसते. अगं तू आपल्या मुलीला बाहेर बोलव, तुला सोडून एकच स्त्री आहे या घरात. स्त्री? बाळा तुझं नाव काय ग? माझं नाव थैली. थैली? हे कसलं नाव? थैली थैली. थैली म्हणजे आईचं नाव काय पिशवी आणि बाबांचं नाव काय बास्केट. बाजाराला जाताना म्हणजे तुम्हाला काय घेण्याची गरजच नाही, बरोबर ना? अरे थैली नाही, थैली थैली. अहो सायली, सायली नाव आहे तिचं. अरे काय चाललंय या घरात? इथं ती बायको सारखी नाचतीये आणि ही मुलगी सायलीला थैली म्हणतीये. हे घर आहे की जत्रा? जत्रा? ही नक्कीच जत्रा. बाळा तू गाऊन दाखवतेस का? से तेरी बोली तू 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 कितनी बोली तू 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 तू. अरे गातेस की माझ्या कानाचे पिटारे करतेस? हे बघा मी तुमच्या मुलीला माझ्या म्युझिक क्लास मध्ये ऍडमिशन द्यायला तयार आहे, पण तिला मी शिकवणार नाही. तिला माझं शिष्य शिकवणार. कुठे तो? तो काय दारातच उभा आहे. हा शिकवणार? हो, पण आम्हाला ऐकायचं होतं गाणं. हो नक्कीच. तानसेन बाळा गाऊन दाखव जरा. पानी चेतना उदय ज्योतिना पानी चेतना. आम्हाला हे शिक्षण मान्य आहे. काय? हे तर गुड न्यूजच आहे. गुड न्यूज आहे. मला तर वाटलं बॅड न्यूज मिळते की काय. बॅड न्यूज? अहो काय झालं तुम्हाला? अहो उठा ना. अहो काय झालं? गेला बाई, माझा सख्खा नवरा गेला. एक काय करतोय? कोणतरी झटपट डॉक्टरला बोलवा. काय करता तुम्ही? But
मला होय, मी तुम्हा सर्वांची मायबोली मराठी बोलते. अनेक राज्यांमध्ये माझा वापर होत असेल तरीही महाराष्ट्रात माझा जास्तीत जास्त वापर झाल्यामुळे मला महाराष्ट्राची मायबोली असे म्हटले जाते. भारतातील एक प्रमुख व समृद्ध भाषा म्हणूनही माझी ओळख केली जाते. भारताच्या संविधानाने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी मीही एक आहे. जसे मला अत्यंत मायाळू व भावनांनी निपूर्ण भाषा मानले जाते, तसेच माझ्या इतिहासालाही अत्यंत प्राचीन व गौरवशाली मानले जाते. सुमारे हजारो वर्षांपूर्वी माझा विकास चालू झाला. संत परंपरेमुळे मला विशेष व अधिक महत्त्व प्राप्त झाले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतून लिहून सामान्य लोकांपर्यंत ज्ञान व अध्यात्म पोहोचवले. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी आपल्या अभंगाद्वारे मला अधिक समृद्धी प्राप्त करून दिली. शूरवीरांच्या भाषेच्या नावानेही माझी ओळख केली जाते. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मला राजभाषेचा दर्जा मिळाला व स्वराज्याच्या कार्यात माझा मोठा वापर झाला. यामुळेच मला नुसती संवादाची नाही तर स्वाभिमानाची भाषा देखील म्हटले जाते. पूर्वीप्रमाणे बोडी लिपीपेक्षा देवनागरी लिपीत माझे लेखन केले जाते. वऱ्हाडी, मालवणी, कोकणी अशा अनेक बोलीभाषांनी मला नुसती समृद्धीच नाही तर रंगतदारपणाही प्राप्त करून दिला. मराठी साहित्य ही अतिशय समृद्ध आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, लोकगीते, भारुडे, पोवाडे अशा विविध प्रकारांमध्ये मराठी साहित्याने प्रगती केली आहे. कुसुमाग्रज यांसारख्या अनेक साहित्यकारांनी मला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी तुम्ही माझा सन्मान करता व माझ्या जतनासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेता. मुलांनो, आजच्या या आधुनिक काळामध्ये इंग्रजी व इतर भाषांचे महत्त्व जरी वाढले असेल तरी आपण आपल्या मायबोलीला विसरून कसे चालेल? इतर भाषांचे महत्त्व वाढवून त्यांना आपल्या मायबोलीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या मायबोलीचे अस्तित्व गमावून कसे चालेल? व याच चुका सुधारण्यासाठी आपण आपली मराठी वाचूया, लिहूया व अभिमानाने बोलूया. या गोष्टी नुसत्या ठरवण्यापेक्षा ते करून दाखवण्याची क्षमता आपल्यात आहे हे दाखवून देऊया. शेवटी एवढीच एक गोष्ट बोलून थांबते. मराठी ही संस्कृतीची शान, मराठी ही भावनांची खान, प्रत्येक शब्दाला दडलेला महाराष्ट्राचा अभिमान. चला जपूया मायबोली, चला वाढवू तिचा मान. मराठीचा जय घोष करून हीच आपली ओळख महान, हीच आपली ओळख महान. धन्यवाद. विनंती करते की यांनी पुढची सूत्र सांगावी. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित आधी बसा. आपल्याला एका कार्यक्रमाला जायचं, त्याच्यामुळे व्यवस्थित बसायचं. गोंधळ नको, गडबड नको. विद्यार्थी मित्रांनो, श्री कुडाळकर सरांचा मराठीचा तास सुरू आहे आणि सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. या 2 ओळींना तुम्ही छानपैकी चाल लावून आणायची. प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार केला. काही विद्यार्थी म्हटले ठीक आहे सर, उद्या येताना आम्ही त्या कवितेला चाल लावतो. विद्यार्थी पुढे गेले. एका ठिकाणी चौडकर सरांच्या घरी विवाह समारंभ होता आणि त्या ठिकाणी कार्यालयामध्ये मंगलाष्टका सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांना वाटलं चला आपण आता याच चालीमध्ये सरांना म्हणून दाखवूयात. मुलं म्हणाली, ये रे ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा, तुला देतो पैसा, पैसा पैसा झाला झाला खोटा, खोटा खोटा, पाऊस आला. समजून घ्या पुढे. त्यानंतर मंगलाष्टका झाल्या. त्यानंतर आमचे विद्यार्थी काही जण पुढे गेले. पुढे महापुरुष सरांच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. त्यांनी काही कोणाला बोलवलं नाही, पण तरी सुद्धा
त्या मुलांना असं वाटलं चला आपण आता या चालीमध्ये गाणं म्हणूयात. पाऊस आता येणार येणार हो, पैसा खोटा होणार होणार हो. पाऊस आता येणार येणार हो, पैसा खोटा होणार होणार हो. पैसा खोटा होणार होणार हो. ठीक आहे. तिथून पुढे काही विद्यार्थी गेले. त्या ठिकाणी धुमाळ मॅडमच्या घरी बारशाचा कार्यक्रम होता आणि मग त्या कार्यक्रमाला आमच्या काही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. रे पावसा तुला रे देतो देतो पैसा पैसा रे पैसा झाला रे छोटा पाऊस आला मोठा. पैसा रे पैसा झाला रे छोटा पाऊस आला मोठा. पहिल्या दिवशी रे पाऊसा दुसऱ्या दिवशी पैसा खोटा तिसऱ्या दिवशी पाऊस मोठा बाळा रे. त्यानंतर आमचे काही विद्यार्थी समोर असणाऱ्या जांभळाच्या झाडाखाली थांबले. त्यांच्या डोक्यात तेच होतं. सरांनी चाल लावून यायला सांगितले. बेरे सर जगदाळे सर तिथं प्रॅक्टिस देत होते. बेल वाजत होते त्या जांभूळ पिकल्या झाडाखाली. मग त्यांनी विचार केला ये पावसा ये पावसा तुला देतो पैसा ये पावसा पाऊस आला रे मोठा पैसा झाला रे खोटा. ये पावसा ये पावसा. त्यानंतर सरांना सांगितलं. सरांना काही त्या चाली आवडल्या नाही. पुढे काही विद्यार्थी गेले. या ठिकाणी स्टेजवरती त्यांची नजर गेली काही विद्यार्थ्यांची. या ठिकाणी माननीय पर्यवेक्षक बगवडे सर, शिंदे मॅडम, फंशी मॅडम प्रार्थना म्हणून विद्यार्थ्यांची होत होते. त्या मुलांना वाटलं चला आपण आता या चालीमध्ये हे गीत बसवूयात. ये रे पावसा तुला रे देतो पैसा. ये रे पावसा तुला रे देतो पैसा. पैसा झाला रे खोटा पाऊस आला रे मोठा. ये रे पावसा तुला रे देतो पैसा. त्यानंतर काही मुलं गेली. त्या ठिकाणी बरेचसे सहकारी आमचे शिक्षक होते. परंतु माननीय उपमुख्याध्यापक यादव सर आणि सर्व सहकारी एका ठिकाणी भजन कीर्तनामध्ये दंग झाले होते. आणि मग मुळातच त्यांना त्या विषयाची आवड असल्यामुळे त्या मुलांना असं वाटलं आपण अशा चालीमध्ये म्हटलं तर ये रे पावसा तुला रे देतो मी पैसा. पाऊस आता येणार येणार हो हो. पाऊस आता येणार येणार पैसा खोटा होणार होणार. पैसा खोटा होणार होणार. त्यानंतर रामगण सर आणि पर्यावरण प्रेमी सर्व शिक्षक एका ठिकाणी आमच्या मुलांना मार्गदर्शन करत होते. त्या मुलांना असं वाटलं चला आपण आता या चालीमध्ये गाणं म्हणूया. ये रे पावसा तुला रे देतो देतो पैसा. ये रे पावसा तुला रे देतो देतो पैसा. पैसा रे पैसा झाला छोटा पाऊस आला आलाय मोठा. ये रे पावसा ए. सर म्हणजे नाही असं पण नको. मग ती मुलं गेली. सगळीकडे फिरून आली. शेवटी जाधव मॅडमचा मराठीचा तास चाललेला होता. मुलं त्या ठिकाणी गेले. जाधव मॅडम छान कविता म्हणत होत्या. ए रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा. धन्यवाद. या ठिकाणी
मी यादव सरांना विनंती करतो की ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्यांना आपण एक पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. प्रणाली माने, कोमल थोरात या विद्यार्थिनींनी आपलं सन्मान स्वीकारायचा आहे. आपण लक्ष्मी खातो तुला आपण पुस्तक दिवशीचा सन्मान करावा. त्यानंतर महिलांचं मनोगत व्यक्त केलेले उत्तर होता. काळे मॅडम, यादव मॅडम आणि काळे मॅडम आपण त्यांचा सन्मान करावा. समृद्धी जाधव, काळे मॅडमचा हस्ते तिचा सन्मान करण्यात येत आहे. संचार मराठी विभागाचे प्रमुख प्रभाकर करतो. बराच वेळ झाला कार्यक्रम चाललाय. एक 5 मिनिटात हा कार्यक्रम संपेल. जसगुरे सरांना विनंती करतो की आपण मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त मराठीचे लेखक कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्या प्रशालेमध्ये आयोजित केलं आहे. यासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रशालेचे उपमुख्याध्यापक मान्य यादव सर, मराठी विषयाचे प्रमुख मान्य कोडाळकर सर, यादव मॅडम, त्याचप्रमाणे मान्य देवरे सर, काळे मॅडम, सावंत मॅडम, धुमाळ मॅडम, त्याचप्रमाणे मराठी विषयाचे सर्व शिक्षक आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये तिचा गौरव म्हणून आज मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये संपन्न होतोय. का हा कार्यक्रम आपण संपन्न करतोय? आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मराठी राजभाषा दिन हा 1 मेला साजरा केला जातो. त्यामध्ये वसंतराव नाईक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता 1965 मध्ये. आणि आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतोय. त्याचप्रमाणे मराठीचा सगळ्यात पहिला जो ग्रंथ होता तो विवेक सिंधू मुकुंदराय यांनी लिहिला होता. तेव्हापासून मराठीचा गौरव सुरू झाला. आणि आज मराठी भाषा दिन साजरा करण्याची गरज तुमच्या आमच्या मनामध्ये कायम आहे. त्याचं कारण असं की विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्या आईच्या दुधाने आपल्याला मातेच्या दुधाने बाळसं येतं, तसं मातृभाषेच्या अभ्यासाने सुद्धा आपल्या जी शब्द संस्कृती आहे, आपलं शब्द सामर्थ्य आहे, आपल्या व्यक्तिमत्वाला सुद्धा चांगल्या प्रकारचं बाळसं त्याच्यामुळे येतं. आणि म्हणून ही जी मराठी भाषा आहे, मातृभाषे ज्यांची पक्की असते त्यांची कोणतीही भाषा पक्की असते. कालच पेपरला आपण वाचलं की ज्याची मातृभाषा चांगली आहे त्याच्या इतर विषयाचं ज्ञान सुद्धा, त्याच्या संकल्पना ज्या असतात त्या चांगल्या होतात. म्हणूनच कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका कवितेमध्ये म्हटलं होतं की परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, मारे मराठी मरता इकडे परकीचे पद चेपू नका, मीच विनंती हात जोडणी वाट वाकडी धरू नका. म्हणून मराठी भाषेचा जो गौरव आहे तो आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः 5वी असेल किंवा 6वी 7वी 9वी 10वी असतील, सर्वांना जेव्हा अस्खलितपणे मराठी वाचता येईल, मराठीमधलं समजेल, मराठीतल्या कन्सेप्ट आपल्याला समजतील, तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा केला असं आपल्याला सगळ्यांना वाटेल. म्हणून प्रत्येकाने मनामध्ये ठरवायचं की आजपासून
माझी मराठीचा दोन कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवून, हे ज्ञानेश्वरांचं वाक्य जे आहे ती माझ्या मनामध्ये बिंदून आणि मराठीमध्ये आजपासून 1 महिन्यामध्ये मला प्रत्येकाला मराठीतला कोणताही शब्द असेल तो मला वाचता येईल, लिहिता येईल. त्याच्यामध्ये कालच सावरकर पुण्यस्मरण झालं. सावरकरांनी सुद्धा मराठीला खूप मोठं योगदान दिलं, त्यांचंही स्मरण करणं या ठिकाणी उचित आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या प्रशालेचे प्राचार्य मान्य भागवत सर, उपमुख्याध्यापक यादव सर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोजे, सदस्य संजय मोजे, आदरणीय अलकाताई पाटील, सर्व शिक्षकांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे संपन्न केला त्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्र, एक फक्त जास्तीत जास्त 2 मिनिटं तुमची घेणार आहे. सकाळी 7 ते जवळजवळ 8:30 घड्याळी 1 तास आपण या ठिकाणी प्रखर अशा सूर्यप्रकाशामध्ये हा अतिशय नियोजनबद्ध असणारा मराठी दिनाचा कार्यक्रम आणि हा साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. भरपूर डी जीवनसत्व आपल्याला मिळाले. कोवळ्या उन्हामध्ये डी जीवनसत्व मिळतं ते आपल्याला भरपूर मिळाले. फक्त 2च मिनिटं आपल्याला ते घ्यायचं आहे. या कार्यक्रमासाठी, हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे परिषदेचे पर्यवेक्षक आदरणीय दसगुडे सर, मराठी विषयाचे विषय प्रमुख कुडाळकर सर, यादव मॅडम, काळे मॅडम, धुमाळ मॅडम, सावंत मॅडम, वरडे मॅडम, इतर सर्व असणारे मराठी विषय अध्यापन करणारे सर्व विषय शिक्षक आणि या कार्यक्रमाचं अतिशय व्यवस्थितपणे नियोजन करणारा मराठी विभाग. विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम जास्त वेळ मी या ठिकाणी घेत नाही. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिन या गौरव दिनाच्या आम्हा सर्वांच्या वतीने आणि या ठिकाणी आता दसगुडे सरांनी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने या आजच्या शुभदिनी तुम्हा सर्वांना या ठिकाणी परिषदेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र, या उपक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला